विलासरावांनी घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 8 वाजले होते. तसं तर त्यांनी सकाळी 7:30 पर्यंत चहा आणि नाश्ता मिळत होता, परंतु आज किचनमधून काही आवाज येत नव्हता. आपल्या रूममधून बाहेर येऊन त्यांनी आपल्या सुनेच्या व मुलाच्या रूमकडे पाहिले तर दरवाजा अजूनही बंदच होता. त्यांना समजून चुकले की ते दोघे अजून झोपले आहेत. त्यांनी परत आपल्या रूममध्ये येऊन औषध पाहिली तर BP आणि शुगरच्या गोळ्या संपल्या होत्या. चला, झाली सुरुवात. कधी ना कधीतरी होणारच होती. मनातल्या मनात असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर व्यंगभरे हसू आले. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पिणे नहीं देगी, असे गाणे गुणगुणतच ते भाजी आणायसाठी मार्केटमध्ये गेले. भाजी घेऊन येताना अचानक त्यांचे डोके जड आले व त्यांना चक्कर येऊ लागले. त्यामुळे ते तेथील एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसले. तेवढ्यात त्यांचे लहानपणापासून ते आता म्हातारपर्यंत साथ देणारे त्यांचे मित्र वैभवराव मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले होते. त्यांनी विलासरावांना पाहिले व त्यांच्या जवळ येऊन म्हणाले, काय झाले म्हाताऱ्या? एक पाय स्मशानात आणि एक पाय केळ्याच्या सालीवर आहे आणि तुला तर रोज ताज्या भाज्या खायच्या असतात. अरे 2-3 दिवसाच्या भाज्या एकत्र घेऊन जात जा. आपला मित्र वैभवचे बोलणे ऐकून विलासराव थकलेल्या आवाजात म्हटले, मित्रा, अरे समोरच्या दुकानातून एक पार्लेची बिस्किट पुडा आणून दे. असं वाटत आहे की बहुतेक शुगर कमी झाली आहे. वैभव म्हणाला, काय म्हणजे तू रिकाम्या पोटी बाहेर पडला आहेस? अरे या वयामध्ये असे धाडस करतात का म्हाताऱ्या? वैभवने लगेच बिस्किटचा पुडा आणला आणि त्यांना बिस्किट खाऊ घालून जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेले. एका मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये वैभवराव आपला एक नोकर, एक माळी आणि ड्रायव्हर बरोबर एकटेच राहत होते. ज्या मुलासाठी त्यांनी मोठ्या उत्साहाने हे घर बनवले होते तो मुलगा तर एका गोऱ्या मॅडमच्या प्रेमाच्या चक्करमध्ये पडून परदेशात सेटल झाला होता. आपल्या मित्राची अशी परिस्थिती बघून विलासराव सुद्धा कितीतरी दिवस घाबरत होते की त्यांचा एकुलता एक मुलगा सौरभला सुद्धा कुठल्या मुलीने फसवून असे त्यांच्यापासून दूर नेऊन जाऊ नये. वैभवरावने विलासरावांना पिण्यासाठी पाणी दिले व त्यांना म्हणाले, घरी फोन करून सांग की आज तू उशिरा घरी पोहोचशील. विलासराव चिडक्या स्वरात म्हणाले, तुला काय वाटते, कुणाला माझी काळजी असेल? अरे त्यांना सुखाचा श्वास घेऊ दे. विलासचे असे बोलणे ऐकून वैभव म्हटले, आज खूपच चिडचिड करत आहेस. शांत हो, नाश्ता कर आणि मग काय झाले आहे ते आरामात सांग. वैभवला माहीत होते की मुलाने लव्ह मॅरेज केल्यामुळे विलासराव खूप नाराज आहेत. त्यांनी विचारले, सुनबाई काही बोलली का? दिसायला तर खूपच निरागस वाटते. शोभा आणि सौरभ सुद्धा सगळ्यांसमोर बाबा बाबा म्हणायला थकत नाहीत. नाटकी कुठले, तू वाट बघतच होता की कधी आपली सून खरे रंग दाखवते आणि मुलगा सुद्धा रंग बदलतो. आभार मान, निदान तुझे 3 महिने तरी चांगले गेले. विलासराव हळू आवाजात म्हटले, हो दोस्ता, जसे रिटायरमेंटचे दिवस जवळ येत होते तसे मी स्वतःला मानसिक रूपाने तयार करत होतो. रिटायरमेंटच्या 3ऱ्या दिवशीच घरातले सगळेच काम सांभाळण्याची पूर्ण तयारी सुद्धा मी केली होती. त्या लोकांना विचारले पण होते की जे काही बिल भरायचे असेल, राशन किराणा आणायचे असेल तर मला सांगत जा. तेव्हा सौरभ मला म्हणाला, सगळे ऑनलाईन होत आहे बाबा, त्यामुळे शोभा सगळे बिल भरून टाकेल. तुम्ही कशाला त्रास घेता? परंतु मी काही मूर्ख नाही, मला सगळे समजते. खरं तर त्यांना असे म्हणायचे होते की तुम्ही आमच्यापासून लांब राहा. आता माझे घर सांभाळण्यासाठी माझी बायको आली आहे. पण तेवढ्यात शोभा मध्येच म्हणाली, होती बाबा, जर तुम्ही रोज ताज्या ताज्या भाज्या घेऊन आलात तर खूप चांगले होईल. मग काय? त्यावेळी मी सुद्धा म्हटले, हो हो,
का नाही? नोकर माणूस आहे. अगोदर सरकारचा नोकर होतो, आता तुमचा नोकर आहे. अरे वैभव, मला एवढी पेन्शन येते. मनात आले तर मी स्वतःसाठी नोकरसुद्धा ठेवू शकतो, परंतु ती लोक उशीने माझा गळा दाबणार नाहीत. कशावरून? मला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे तर या लोकांची चाकरी करत आहे. जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत यांची सेवा करत राहील. बघ वैभव, विलासराव भरलेल्या स्वरामध्ये बोलत सुटले होते. विलासरावचे बोलणे पूर्णपणे ऐकून घेतल्यावर वैभवराव म्हटले, मूर्खा, तू या लोकांना धडा का शिकवत नाही? त्यांची अक्कल ठिकाणावर आण. सांग त्यांना हे घर माझे आहे, तुम्ही इथून निघून जावा. काही दिवस त्यांना भाड्याच्या घरात राहू दे, म्हणजे जरा ठिकाणावर येतील. तुझ्या मुलाचा तर प्रायव्हेट जॉब आहे ना? वैभव असे रागारागात बोलला तेव्हा विलासराव म्हटले, त्या दोघांना असे कसे म्हणणार? दोस्ता, ते दोघे पण अगदी गोड गोड बोलत असतात. बाबा, तुम्हाला काय पाहिजे आहे? बाबा, तुमची तब्येत कशी आहे? बाबा, आज तुम्ही खूप त्रासात दिसत आहात. बाबा, आज खायला काय बनवू? बाबा, कुठे फिरायला जायचे का? दाखवतात तर असे की जसे काही मला सल्ला घेऊन त्याप्रमाणेच ते वागत असतात. स्वतः बाहेर जाऊन चटपटीत खाऊन येतील, परंतु माझ्यासाठी तीच सुकी भाजी आणि चपाती. आणि जर मी बाहेर खाल्ले तर माझ्या तब्येतीवर लांब सडक लेक्चर मिळणार. चौकशी तर इतकी करतात की काही विचारूच नको. अरे, त्यांना माझी जर एवढीच काळजी आहे तर सकाळी भाजी आणायची, संध्याकाळी दूध आणायचे, जाणाऱ्यांना पाणी द्यायचे, ही सगळी कामे माझ्यावर का सोपवली आहेत? आणि जर माझ्याकडून अशी कामे करून घ्यायचीच आहेत तर मोकळेपणाने हुकूम करावा ना. असे विनंती करण्याचे नाटक कशाला करायचे? हे असे सर्व बोलत असताना विलासराव सोप्यावर आडवे पडले. त्यांना थकवा जाणवत होता. ते पुढे म्हणाले, माझ्यासारख्या जंगली वाघाला त्यांनी पिंजऱ्यातला वाघ बनवून टाकले आहे, आणि ते पण बिना नखांचा आणि बिना पंजाचा. त्याचे असे बोलणे ऐकून वैभवराव म्हटले, अरे, मी सुद्धा एक निपुत्रिक असल्यासारखाच आहे. ठीक आहे, कमीत कमी आपल्या या बंगल्याचा राजा तरी आहे. आता तू सगळे काही माझ्यावर सोड. तुझे सुनेला आणि मुलाला लाईनवर नाही आणले तर माझे नाव वैभव नाही. ट्विटर, एफबीवर हॅशटॅग सुद्धा चालू आहे. तुझ्याबरोबर त्यांनी वाईट करायचा विचार जरी केला तर मग त्यांना चांगलेच बघून घेतो. वैभव अगदी चिडून जोर जोरात बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली. CCTVमध्ये त्यांना दारावर विलासची सून शोभा दिसून आली आणि ते दोघेही आश्चर्यचकित झाले. तू असं कर, मागच्या रूममध्ये जाऊन खिडकीपाशी बस. तुझ्या सुनबाईचा तर मी आज क्लासच घेतो. असे म्हणून वैभवने दार उघडले. नमस्ते काका, तुम्ही बाबांना कुठे पाहिले आहे का? शोभाने अतिशय विनम्रपणे वैभवला विचारले. तेव्हा ते काहीच माहीत नसल्यासारखे म्हणाले, नाही बेटा, ते घरी पोहोचलेच नाहीत का? रस्त्यामध्ये कुठे टपकले तर नाहीत ना? काका, प्लीज असे म्हणू नका. देव त्यांना नेहमी खुश ठेवो. मी जाते आणि अजून एकदा त्यांना मार्केटमध्ये शोधून येते. शोभाच्या आवाजामध्ये वेदना आणि थकवा जाणवत होता, त्यामुळे तिला अजून त्रास देण्याचे मन वैभवला झाले नाही. ते तिला अगदी आपलेपणाने म्हटले, बेटा, काळजी करू नकोस. आज मार्केटमध्ये आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला आहे. तिथे अजून काही मित्र भेटले होते, त्यामुळे गप्पाच्या नादामध्ये उशीर झाला आहे. तो घरी पोहोचत असेल. मी सुद्धा आताच आलो आहे. खरंच देवाचे आभार आहेत. मी तर आज काळजीत पडले होते. तुमचे खूप खूप आभार काका. तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा आम्हाला अजिबात काळजी नसते. शोभा अगदी लहान मुलासारखी खुश झाली होती. काय झाले बेटा, सगळे ठीक आहे ना? बस थोडा वेळ जरा निवांतपणे बोलूया. हो काका, मला सुद्धा तुमच्याशी खूप दिवसापासून बोलायचे आहे. मला तर असं
वाटत आहे की रिटायरमेंट नंतर बाबा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आम्ही त्यांना खूप वेळा विचारले सुद्धा, त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते काहीच सांगत नाहीत. बाबांसाठी सुका नाश्ता त्यांच्या रूममध्येच ठेवला आहे, कारण जरी आम्हाला जेवण बनवण्यासाठी उशीर झाला किंवा त्यांना रात्री अपरात्री भूक वगैरे लागली तर काही त्रास होऊ नये, त्यांच्या आवडीची पुस्तके तिथे रॅकमध्ये ठेवली आहेत. जरी त्यांना काही लिहायचे वगैरे असेल तर डायरी सुद्धा ठेवली आहे. लॅपटॉप सुद्धा त्यांच्यासाठी आणला आहे, कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असते, त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण पडू शकतो. आणि रुटीन चेकअपमध्ये त्यांचे कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढले आहे. डॉक्टरांनी त्यांना फ्रेश भाज्या आणि फळे खाण्यासाठी आणि जास्तीत जास्त चालायला सांगितले आहे. त्यामुळे तर आम्ही भाज्या आणायचे काम त्यांना लावले आहे, म्हणजे ते आपल्या आवडीच्या भाज्या आणतील आणि त्यांचे चालणे सुद्धा होईल. एक नेट बॉक्स सुद्धा आम्ही त्यांना दिला आहे, ज्यामध्ये अलार्म सेट केला आहे. 1 आठवड्याचा गोळ्यांचा डोस काढून ठेवलेला असतो. जर मी कधी विसरले तर टायमर आहे. शक्यतो तर मी विसरत नाही, परंतु कालपासून सौरभची तब्येत खराब झाली आहे. रात्रभर त्यांना ताप होता. पूर्ण रात्रभर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या. सकाळी 6 वाजता मला झोप लागली आणि तेव्हा मला जाग आली. तेव्हा घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 10 वाजले होते. मी गडबडून उठले आणि बाबांच्या रूममध्ये आले तर ते तिथे नव्हते. आज त्यांचे औषध काढून ठेवलेले नव्हते, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटू लागली. फोन लावला तर रूममध्येच रिंग वाजत होती. फोन सुद्धा तिथेच पडला होता, म्हणून मी तुम्हाला फोन लावला तर तुम्ही सुद्धा फोन उचलत नाही. त्यानंतर मी पळत फास्ट मार्केटमध्ये गेले, परंतु बाबा तिथे सुद्धा दिसले नाहीत आणि मला खूप काळजी वाटू लागली. या दरम्यान वैभव शोभाकडे लक्षपूर्वक पाहत होते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव नोटीस करत होते. तिच्या चेहऱ्यावरची काळजी अजिबात बनावट नव्हती. विलासरावांच्या सजवलेल्या रूमला त्यांनी कितीतरी वेळा पाहिले होते. आता ते निर्णय घेऊ शकत नव्हते की या निरागस मुलीला समजावे की आपल्या मित्राला समजावे. त्यांनी तिलाच विचारले, हा आमचा मित्र विलास तुम्हाला काही त्रास देत नाही ना? म्हणजे घरात पडल्या पडल्या स्वतःची हुकामत गाजवून तुम्हाला त्रास देत नाही ना? हे काय बोलत आहात काका? आम्ही तर त्यांचा हुकूम ऐकण्यासाठी तरसत असतो. या बाबतीत तर मला तुमच्याशी बोलायचे होते. इतकी वर्षे त्यांची नोकरी हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आम्ही समजू शकतो असे एकदम सगळे सुटणे म्हणजे खूप वाईट वाटते, परंतु ते खूपच न्यूट्रल झाले आहेत. जरी त्यांच्या आवडीचे काही बनवले तरी सुद्धा त्यांची काही प्रतिक्रिया नसते. ते काहीच बोलत नाहीत. सौरभला जर काही फास्ट फूड खायचे असेल तर त्यांना मी बाहेरच खायला सांगते की जेणेकरून बाबांनी ते जर पाहिले तर ते सुद्धा फास्ट फूड खाण्याचा हट्ट करतील आणि त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी रेसिपीज ट्राय करत असते, परंतु ते काही स्तुतीही करत नाहीत आणि काही कमी सुद्धा काढत नाहीत. प्लीज काका, तुम्ही त्यांच्याशी एकदा या विषयावर जरा बोला. गरज पडली तर आम्ही प्रोफेशनल काउन्सिलरची सुद्धा मदत घ्यायला तयार आहोत. ते काहीच फॉर्मेशन करत नाहीत किंवा काहीच बोलत नाहीत, त्यामुळे घर उदास वाटते. जर बाबा काही म्हटले असते तर खूप छान वाटले असते. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून आत बसलेल्या विलासरावांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अरे, हा वैभव असताना विलासला कोणाच्याही मदतीची गरज नाही. त्याने फक्त संजीव कुमार किंवा राजेश खन्नाचे फॅमिली ड्रामावाले सिनेमे खूप पाहिले आहेत. किंवा असेही असू शकते की लहानपणापासून मीना कुमारी बनायची इच्छा राहिली असेल आणि त्या कमबॅक बागबान सिनेमामध्ये तर पूर्ण पिढीच बिघडून टाकली आहे. सुरुवातीपासून
शेवटपर्यंत सगळे काही चुकीचे आणि हे म्हातारे लोक असे आपल्या मुलांवर संशयित नजरेने पाहू लागले आहेत. बंदी लावली पाहिजे, केस झाली पाहिजे, या अशा बागवान, अवतार आणि स्वर्ग टाईप पिक्चरवर वैभव हसत हसत बोलत होते आणि वैभवच्या लांब सडक भाषणावर शोभा हसत होती. थांब शोभा, अजून बोलणे पूर्ण झाले नाही. विलासला बरे करण्यासाठी मी फी घेणार आहे. या रविवारी तुझ्या हातचे जेवण करायला येणार आहे. मंजूर आहे का? 1000 वेळा मंजूर आहे काका. तुम्ही फक्त आमचे हे काम करा. शोभा अगदी आनंदाने बोलत होती. ती आपल्या घरी गेली. शोभा गेल्यानंतर वैभव विलासकडे अतिशय रागीट नजरेने पाहू लागले. ते म्हणाले, विलास, अरे तुला लाज वाटत नाही का? हा कठीण काळ असतो जेव्हा आपल्या म्हाताऱ्यांना आपल्या मुलांवर अविश्वास वाटू लागतो. रिटायरमेंट नंतरची हीन भावना, स्वतःचे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटणे आणि मुलांवर इमोशनल अत्याचार करणे. अरे मित्रा, 19% लोक म्हणतात की लव्ह मॅरेज यशस्वी होत नाहीत, परंतु 30 लोक हे काही सांगत नाहीत की 90% प्रेमाला मॅरेजमध्ये बदलू दिले जात नाही. आणि जरी बदलले तरी ही दुनिया बसलीच आहे की त्यांनी ऐकवायला. जर दोघांचे आपापसात जमले नाही तर लगेच टोमणे मारतात की जावा करा अजून लव्ह मॅरेज. आणि म्हणतो आपण लोक विचार करतो की आजकालच्या मुली काही चांगल्या सुना बनू शकत नाहीत. आपण बऱ्याच वेळा गैरसमज करून घेतो स्वतःच भोग. आणि या उलट जर दोघांचे आपापसात बनले तर बाकीच्या कोणाची त्यांच्याशी जमत नाही. वरून आजची जनरेशन बेपर्वा आहे. अरे या गोष्टी सुद्धा मी मानतो. आपण लोक विचार करतो की आजकालच्या मुली काही चांगल्या सुना बनू शकत नाही. आपण बऱ्याच वेळा गैरसमज करून घेतो. सगळ्याच सुना सारख्या नसतात रे. काही थोड्याच सुनांमुळे आपण सगळ्यांबद्दलच गैरसमज करून घेतो. सुदैवाने आपली शोभा तशी नाही. तिने तर माझा हा सुनांबद्दलचा वाईट गैरसमज बदलूनच टाकला. तू स्वतःच विचार कर की तू सुद्धा किती पूर्वग्रह तयार करून ठेवले आहेत. आपल्या समाजात मुलीकडच्या लोकांनी सासरविषयी आणि सासरच्या लोकांनी सुनांविषयी नको ते पूर्वग्रह करून घेतले आहेत. दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर आयुष्य खूप सुंदर बनते. वैभव बोलतच होता, परंतु आता विलासराव काहीही बोलायच्या किंवा काही विचार करण्याच्या अवस्थेमध्ये नव्हते. त्यांच्यामध्ये संमिश्र भावना निर्माण झाल्या होत्या. सगळे बोलणे आहे तसेच होते आणि त्यांचा गैरसमज ही तसाच होता. मित्राचे विचार त्यांच्या डोक्यात फिरत होते. जेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की शोभा घराच्या अंगणामध्ये इकडे तिकडे काळजीने फेऱ्या मारत आहे. बाबांना पाहिल्यानंतर तिने सुखाचा श्वास घेतला. विलासरावांनी तिला लगेच विचारले, सौरभ कसा आहे मुली? शोभा म्हणाली, आता ठीक आहेत, झोपले आहेत. विलासराव म्हणाले, बर बेटा, तू काल जे समोसे बनवले होते ना ते खूप टेस्टी झाले होते. आणि अजूनही तो मसाला जर ठेवला असेल तर आम्हा दोघांसाठी ते तळून देतेस का? 2 नाही तर 3 तळून दे. ॲक्च्युली 1 माझ्यासाठी आणि 2 वैभवसाठी. आणि मला आज ऑइली फूडवरून कसलेही लेक्चर द्यायचे नाही, समजले का? असे म्हणून विलासराव हसू लागले. इतक्या दिवसामध्ये पहिल्यांदा समोरून अशी बाबांची फरमाईश केली होती. त्यामुळे शोभाला आश्चर्य वाटू लागले. किचनकडे जाताना तिने आपल्या दोन्ही हाताच्या बोटाने वैभव काकांना सल्यूट केले. दोघे मित्र एकमेकांकडे पाहून मोकळेपणाने हसू लागले. कशी वाटली कथा मित्रांनो? लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.